आपल्यासोबत रतन काकी आहेत, स्वर्गीय गणपतरावांच्या पत्नी. इतकी वर्ष गणपतरावांचं राजकारण आपण बघितलं, इतकी वर्ष केलं. असा प्रसंग यापूर्वी कधी आला होता? नाही, असं कधी केलंच नाही ना. आम्ही आपलं जेव्हा का पुढारी किती पळू येऊ जाऊ, जनता आमचे उभे आहेत खडी. जनताने कधी हालचाल केली? असे कधी बाटल्या फेकणं ही फेकणं असं कधी झालंय का? कधी नाही केलं कोणी. तुम्ही घरात एकटा होता, भीती वाटली का? नाही बाबा, मला भ्यायचं काय करणार? ही सारी माझ्या मुंगळ भोवतानी बसले होते की सगळं गच भरलं होतं, ही पोरं सगळी होती. नाही, पण झाल्याच्या वेळेला कोणच नव्हतं. तुम्ही मला तरी काय माहितच नाही. बरं, कुठं फेकली काय झाली, मी झोपली होती घरात. बरं, पण भीती वाटली नाही? काय नाही, मला आजच कळलं ही पुणे बाटली फेकली, मला आज कळलं. पण आबांच्या नंतर सगळी जनता तेवढ्याच ताकदीनं उभी. त्याने कोणी केलं नाही असलं. नाही, जनता ज्या पद्धतीने जमली आज विरोध करायला, त्यांच्यासाठी जमले ना. आज पत्र कोणी नाही केलं, आज का असं केलं, आज का झालं? एवढी म्हणजे अतिरेकीचा धंदा करतो तो माणूस, जे करतो ते. मला सांगा, माणूस की नाही? इतक्या वर्ष सुसंस्कृत राजकारण आबांनी केलं. आबांच्यावर कधी कुणी शिवीगाळ नाही, कुणी हल्ला केला नाही. आताच ही नवीन प्रकार काय कसा हे होत चाललाय? आता कशी जनताला कशी शिकवते ती बघा की. जनताच कशी आहे ती. आपण जनता चांगलीच आहे हो. हे चार पुढारीच असलं असते. तर आम्ही जे काय करतो ते काय आमचं जमतं का? मग ते तिथं ह्या का जनता खंबीरपणे उभा आहे. हे बघा, आता कालच्या इलेक्शनात सुद्धा जनताच उभी राहिली ना. बरोबर, जनते ना. तेच आम्हाला तुम्हाला तीच सांगते. हे का पुढारी येतो जातो, जनता खंबीर उभा राहिली. आबांच्या विचारामागे आजही जनता अजून बी आहे. अजून बी आबाला कधी सोडायचं नाही, आबाचं घर सोडायचं नाही. मग आम्ही त्याच्यासाठीच आम्ही नकोच म्हणलो होतो ना. पण आता ही जी काय प्रकार झालाय याच्याबद्दल ज्यांनी केले त्याच्यावर कारवाई व्हावी असं वाटतं. त्यांनी कारवाई न त्याला फाशीच झाली पाहिजे. आज माझ्यावर केली, उद्या गरीबाला कसा चालू देईल. तर या होत्या रतन काकी यांनी सांगितलेलं आहे, ज्यांनी हा प्रकार केलाय ह्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आजवर असा कधीही प्रकार या इथं घडला नव्हता. मात्र पहिल्यांदाच आबांच्या नंतर हा जो प्रकार घडलाय, तरी सुद्धा जनता आमच्या सोबत आहे. आणि ज्या पद्धतीने ज्यांनी हा प्रकार केलाय त्याच्यावर कडक कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.